हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. काल आपण पाहिलं की अम्मूच्या पायाला मुरगळलंय म्हणून दुखतंय, मेडिसिन वगैरे देतात. पूजा बिल भरून बाहेर येते, सगळे बाहेर असतात. अम्मू चालू शकतेस का, उचलून घेऊ तुला? पूजा हसू दाबत तसं अमृताला असते आणि नंतर, पूजे तुला त्याचं नाव कसं माहिती आणि त्याने आपल्याला एवढी मदत का केली? चला बाहेर कॅफेत, सांगते पूजा. प्रणाली आणि पूजा हाताला धरूनच अमृताला बाहेर घेऊन येतात. सगळे आत जाऊन बसतात, पण जेम्स आणि शॉन बाहेर थांबतात. ते बघून पूजा त्यांना आत बोलावते तर नो मॅम, आम्हाला परमिशन नाहीत. जेम्स, बरं दुसऱ्या टेबलवर बसा, पण आत या, नाहीतरी तुमच्या सरांना फोन करून सांगेन. पूजा दोघेही आत येऊन पूजा समोरच्या टेबलवर बसते. सगळे हळूहळू कुजबुजत असतात. माझे बॉडीगार्ड आहेत, त्यामुळे त्यांनी मदत केली आहे. पूजा, काय तुझे? प्रणाली सोडून सगळेच. हो का? आत्ता ते नका विचारू, तुम्हाला काय हवं ते ऑर्डर करा, मी एक फोन करून आले. पूजा पूजा बाजूला येऊन सनीला कॉल करते तर सनी उचलत नाही. सगळ्यांसोबत दिवस एन्जॉय करते आणि इकडे सनी दिवसभर मीटिंगमध्ये असतो. बाहेर आल्यावर पूजाला फोन लावतो तरी तो उचलत नाही. गार्ड्सकडे चौकशी करते तरी कळतं की ती फ्रेंडसोबत आहे आणि आज काय काय झालं सगळं सांगतात. दोघे दमल्यामुळे न बोलताच लवकर झोपी जातात. पुढे 3 दिवसात दोघांचं जास्त बोलणं होत नव्हतं. सनी कामात होता तर पूजा फॅमिली फ्रेंडसोबत टाईम स्पेंड करत होती. दुपारी, मम्मी माझा क्लास बुडते, मी उद्या जाते. पूजा, अगं पण तू महिनाभर राहणार होतीस ना. पिंकी, तू गप, मी उद्या जाते, आता तयारी करते. दादाला सांगून ठेव सोडायला. पूजा मम्मीला, बरं जा तुझं आवर, मी त्याला सांगते. मम्मी फोन करून दादाला सांगते. सनीला फोन लावते. नॉर्मल गप्पा करतात. पूजा तिकडे जाऊन सनीला सरप्राईज देणार होती, पण रात्री झोपताना दादा सांगतो कामं आहेत, उद्या जमणार नाही, परवा निघू. एवढे दिवस राहिले, अजून एक दिवस म्हणून शांत बसते, पण चिडून कोणालाच काही न बोलता झोपून जाते. दुसऱ्या दिवशी उशिरा उठते. सनीला सुद्धा फोन करत नाही. फेस पॅक लावून निवांत बसली होती. मम्मी दुपारी घरी येते तरी तिला असंच बघून, अजून किती वेळ असंच बसणार, जा आंघोळ कर, मी अर्ध्या तासात निघेन. मम्मी, बरं बोलून पूजा जाते. पूजा, मी निघते, दार लावून घे. मम्मी, हो जा तू, झालं माझं, आलेच मी. पूजा, मम्मी निघून जाते. पूजा बाथरूममधून टॉवेलने केस पुसतच बाहेर येते. दुसऱ्या हातात मोबाईल बघतच मेन डोअर लावते आणि मागे वळते. मोबाईल बघतच तिचं लक्ष समोर जातं तर सनी सोफ्यावर बसून तिलाच बघत होता. ब्लॅक स्पगेट आणि 3-4 ओले केस, तिला अशा कपड्यात पहिल्यांदा बघितलं होतं. इकडे पूजासुद्धा ब्लॅक झाली होती. मला भास तर होत नाही ना, पूजा म्हणतच. तसं सनी उठून तिच्याजवळ चालतच यायला लागतो. पूजा आनंदाने पळत जाऊन मिठी मारते. तसं सनी तिला उचलून घट्ट मिठी मारतो. उंची पुरत नाही ना, काय करणार, दोघेही 5 मिनिटासाठी शांत असतात. त्याचा नेहमीचा परफ्यूम तिला वेड लावत होता तर सनी तिच्या मानेजवळ चेहरा घेऊन तिचा सुगंध घेत होता. आय मिस यू सनी, मी पण तुम्हाला खूप मिस केलं. पूजा मिठीतून बाहेर येत, पण अजूनही तिला खाली सोडलं नव्हते. दोघे एकमेकांना डोळे भरून बघत होते. पूजाच्या डोळ्यात हलकं पाणी येतं. तसं सनी तिला खाली सोडतो आणि तिचा चेहरा हातात घेत, काय झालं, तू रडतेस का? सनी काळजीने, तुम्ही मला 3 दिवस फोन केला नाही. पूजा, अगं तू पण बिझी, मी पण, म्हणून आपल्याला बोलायला जमलंच नाही. सनी परत तिला मिठीत घेत मागे होतो आणि सोफ्यावर पडतो. पूजा त्याच्या अंगावर. दोघे हसायला लागतात पण मिठीत असतात. तुम्ही का आलात? मी येणार होते आज, तुम्हाला सरप्राईज देणार होते. पूजा चेहरा वर करून त्याच्याकडे बघत, म्हणून तुझ्या आधी मी सरप्राईज दिलं. सनी, 5 मिनिटे दोघे शांत तसेच पडून राहतात. नंतर पूजाला आठवतं, मी विसरले, तुम्हाला पाणी पण विचारलं नाही. उठायला लागते. सनी तसाच पकडून ठेवतो. मम्मीने दिलं पाणी. सनी, म्हणजे तुम्ही मम्मी असताना आलात? पूजा, हो. सनी, दोघेही उठून बसले होते. बरं तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण गरम करते. पूजा, नको, मी जेवण करूनच आलोय, मला कॉफी कर, नंतर मी आंघोळ करेन. पण तुझ्याकडे बघून वाटतं उगाच लेट आलो, नाहीतरी एकत्र गेलो असतो. सनी डोळे मिचकावत हसत बोलतो. तसं पूजा लाजून जा तुम्ही बोलून किचनमध्ये जाते आणि कॉफी करायला घेते. कॉफी पावडर वरून काढावी लागते म्हणून छोट्या स्टूलवर उभं राहून हात वर करून काढत असते. थोडा टॉप वर गेलेला असतो, तिथे थंड हाताचा स्पर्श जाणवतो. मागे बघते तर सनी असतो, तिच्या कमरेला पकडलं होतं. हसतच तिच्याकडे बघतो. काय करताय? पूजा, तुला मदत. सनी तशीच पूजा खाली उतरते. मदत? मग ती कॉफी पावडर काढून द्या, माझा हात पोहोचत नाही. पूजा, सनी तसाच जवळ जात एका हाताने तिला कॉफी काढून देतो. पूजा वळते आणि कॉफी बनवायला लागते. सनी तिचे ओले केस एका बाजूला करतो
तर तिच्या खांद्याच्या मागे लाल झालं होतं. हे काय झालंय तुला सनी? ते होय, कॉस्मेटिक ॲलर्जी. तुम्ही बाहेर बसा, कॉफी आणते. पूजा, कोणते कॉस्मेटिक? सनी, काल पार्लरमध्ये गेले होते, वॅक्सची ॲलर्जी झाली. पूजा, बरं चल आवर, आपण डॉक्टरकडे जाऊ. सनी, मी कालच जाऊन आले, क्रीम दिली लावायला, आता लावणार आहे. पूजा, बरं चल, आधी मी लावतो, कॉफी नंतर दे. सनी, कॉफी घेऊन आले तुम्ही, चला. पूजा, सनी जाऊन हॉलमध्ये बसतो. पूजा कॉफी घेऊन येते आणि शेजारी बसत, तुम्ही कॉफी घ्या, मी लावून घेते. नको, मी लावेन. बोलतच तिच्याजवळ जाऊन तिला क्रीम लावतो. दुखतंय? सनी, नाही पण इचिंग होतंय. पूजा हळूवारपणे क्रीम लावून हात धुवून कॉफी घेतो. पहिला सिप घेऊन तोंड कसं तरी करतो. तू विसरली का मला कॉफी कशी लागते? सनी, का काय झालं? पूजा, मग घेऊन कॉफी पिते तर चुकून साखर टाकली होती. मी दुसरी बनवते, तुम्ही फ्रेश व्हा. पूजा, नको राहू दे, मी फ्रेश होऊन येतो. सनी उठून फ्रेश व्हायला जातो. तोपर्यंत पूजा बाकी सगळं आवरते. पूजा, टॉवेल दे ना. सनी पूजा टॉवेल देत असते तरी दारातून हात पकडतो. पूजा डोळे मोठे करते. हे काय करताय? तू पण ये ना, मगाशी चान्स मिस केला. सनी मिश्किलपणे हसत, गप्प बसा, तुमचं आपलं काहीतरीच. पूजा हात सोडवत, बरं आपल्या घरी करू. सनी पूजा हात सोडवून लाजतच निघून जाते. हसतच बॅगमधून सनीचे कपडे काढून ठेवते. स्वतः फुल जॅकेट घालते आणि स्वतःचे केस ड्रायरने सुकवत असते. सनी आंघोळ करून कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर येतो. पूजा, सनी तिच्याकडे बघून, तुझंच आहे, निवांत बघ. पूजा लाजून खाली बघायला लागते. सनी तसंच उभं राहून एकटक बघत असतो, तिची मजा घ्यायला. ऐक ना, माझे केस पूस ना. सनी, मी मी बरं, पण ते तुम्ही कपडे घाला ना. पूजा सनीला, नाही असंच आहे. बोलतच तिच्या हातात टॉवेल देतो आणि स्वतः बेडवर असतो. तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो. पूजा लाजत घाबरत असते. हळूहळू डोकं पुसत असते. सनी खट्याळ नजरेने बघत असतो. तिचं जॅकेट काढून टाकतो. क्रीम लावते ना, मग कशाला घातलंस? आणि तसंच तिच्या पोटाला घट्ट मिठी मारतो. काय झालं? पूजा, माझं डोकं दुखतंय, मला झोपायचं आहे. सनी, बरं जाऊन झोपा. पूजा बाजूला होत, नको, तू पण चल, मला तुझ्या मिठीत झोपायचं आहे. सनी, मी उशिरा उठले, मला झोप. पूजा बोलतच असते की सनी तिला उचलून बेडवर झोपवतो आणि स्वतः जाऊन तिच्या पोटावर डोकं ठेवून झोपतो. पूजा घाबरून शांत होते. पूजा त्याच्या केसातून हात फिरवत होती. स्ट्रेस आहे का तुम्हाला? पूजा, नो, मी तुला मिस केलं, मला तुझ्याशिवाय झोप लागत नाही. सनी तिला बिलगत. पूजा फक्त हसते. आपण हनीमूनला कुठे जायचं? सनी. पूजा लाजते. तेवढ्यात सनीचा फोन वाजतो. वैदागून उठतच असतो की थांबा, तुम्ही झोपा, मी आणते. पूजा जाऊन फोन आणून देते. आत्याचा फोन असतो. थोडा वेळ बोलतो आणि परत झोपत. 2 दिवसांनी आत्या येणार आहे, आपलं हनीमून पोस्टपोन करावं लागेल. सनी वैतागून, असू दे, जाऊ नंतर, तुम्ही पडा, मी डोकं चेपून देते, बरं वाटेल. पूजा डोकं चेपून देते. सनी झोपून जातो. पूजासुद्धा थोडा वेळ झोपते. संध्याकाळी फ्रेश होऊन मम्मी आणि पिंकी सोबत गप्पा मारत असतात. जिजू, तुम्ही येणार आहे? आधी सांगायचं, मी पण कॉलेजला दांडी मारली असती, आपण फिरून आलो असतो ना. पिंकी, पण तुम्ही अचानक कसं आलात? पूजा, मला वाटलं म्हणून. सनी मनातच, आता हिला काय सांगणार? दादाचा फोन आला म्हणून निघालो. आपण अजून 2 दिवस राहायचं? पूजा, अजून मन भरलं नसेल तर महिनाभर राहा. सनी, जाऊ दे, मी जेवण बनवायला हेल्प करते. बरं, मी आलोच बाहेर फिरून. सनी, बरं, जास्त लांब जाऊ नका. पूजा थोड्या वेळाने जेवण करायला बोलवायला जाते तर सनी सोसायटीमध्ये खाली येऊन सगळ्या आजी आजोबांसोबत गप्पा मारत बसलेला असतो. पूजा मनातच, किती छान प्रेमळ आहेत, फक्त वेळ भेटत नाही एवढंच. नंतर हाक मारते, सगळे जेवण करतात. उद्या सकाळी लवकर निघणार म्हणून लवकर झोपायला जातात. दुपारी झोपल्यामुळे दोघांना झोप लागत नव्हती. दोघे गप्पा मारत असतात. सनी वेळ बघून हळूच विषय काढतो. निशा, आणि तुझ्यामध्ये काय बोलणं झालंय? सनी, त्या दिवशी सांगितलं तेवढंच. पूजा जरा चाचपडत, सगळ्यांना बाहेर घालवून काय बोलत होती? सनी, तसं पूजा जरा शांत बसते. ती तुम्हाला सोडून जा बोलत होती. पूजा घाबरत, अजून? सनी, मी नाही सोडून जाणार बोलले. पूजा, सनी तरी फक्त बघत होता. तिचं सोडा, आपलं बोला. कुठे जायचं हनीमूनला? पूजा विषय बदलत, तू विषय टाळतीये. सनी. पूजा सनीच्या एकदम जवळ जाते. माझ्यासाठी फक्त तुम्ही इम्पॉर्टंट आहात आणि त्या दिवशी पण मी तिला तेच सांगितलं, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. सनीच्या ओठांवर ओठ टेकवते. पूजा. सनी शांत असतो. तो काहीच रिस्पॉन्स करत नाही बघून पूजा चेहरा मागे घेत, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? स्वतःपेक्षा जास्त आहे. बोलतच तिला डीप किस करायला लागतो.
जेव्हा तिचा श्वास फुलतो तेव्हाच तिला सोडतो. परत असं बोलायचं नाही तरी पनिशमेंट भेटेल. सनी दोघे झोपून जातात. सकाळी लवकरच आवरून रिटर्न जायला निघतात. दुपारी घरी पोहोचतात. पूजा मेडला विचारते तरी कळतं बाहेर गेलेत. संध्याकाळी येणार आहेत. त्यामुळे दोघे खाली हॉलमध्ये बसतात. तर सनी काम करत असतो. पूजा सनीचे पाय दाबत TV बघत असते. किती काम करता? ही सिरियल बघा ना, खूप छान आहे. पूजा, तू बघून घे, नंतर मला सांग. सनी काम करतच जाऊ दे म्हणून ती बघत बसते. सिरियल बघण्याच्या नादात तासभर पाय दाबत असते. जसं तिला आठवतं, मी 1 तास तुमचे पाय दाबत होते. पूजा, सनीला हो, मी नको म्हणणार होतो, पण तू सिरियलमध्ये एवढी गुंतली, त्यात एवढे छान पाय दाबतेस म्हणून काही बोललोच नाही. सनी, सगळी कामं करून घ्या. पूजा, बरं, मी देऊ का मसाज? मला? बॉडी मसाज? मस्त येतो. सनी मिश्किलपणे, शी, तुम्ही किती डबल मिनिंग बोलता. पूजा चिडतच शेजारचा पिलो फेकून मारते. सनी ती कॅच करतो. अरे, खरंच तू एकदा घेऊन तर बघ. अजूनही हसत होता. जाऊ दे, मला नाही बोलायचं तुमच्याशी. तुम्ही सारखंच डबल मिनिंग बोलता. पूजा उठून जाते आणि आईंना कॉल करते. तरी कळतं की सगळेच एका फंक्शनला गेलेत. रात्री उशिरा येणार आहेत. मागे वळते तरी सनी उभा असतो. पूजा दचकते. असं कोण येतं? तिचे गाल ओढत, चल आपण फिरायला जाऊ. नको, घरीच थांबू. पूजा, बरं मग दुसरं काहीतरी करू. सनी, काय? पूजा, माझा मूड छान आहे. त्यात घरी कोणी नाही, फक्त आपण दोघेच. तर मी म्हणत होतो की सनी एकटक तिच्या डोळ्यात बघत, काय म्हणत होता? पूजा अधीरतेने. सनी हसतच, आपण दोघे मिळून डिनर बनवू आणि मूव्ही बघू. ओ, असं का? पूजा, तुझा मूड वेगळा काही करायचा असेल तर सांग, मी त्यासाठी पण रेडी आहे. सनी, परत डबल मिनिंग. पूजा वर जात सनी हसत असतो आणि काम करत बसतो. इकडे ऑफिसनंतर कॉरिडॉरमध्ये सोनाली ऐश्वर्यासोबत गप्पा मारत असते. विहानसुद्धा नुकताच बाहेर आलेला होता. सोनालीला हाक मारतो, तुमचं चालू द्या, मी निघते, मला घाई आहे. ऐश्वर्या निघून जाते. विहान सोनालीजवळ येत, तू माझ्याशी बोलत का नाहीस? आपण नंतर बोलू. सोनाली ऑकवर्ड होत, काही प्रॉब्लेम आहे का? विहान, नाही, नंतर बोलू. बोलून सोनाली लिफ्टकडे जात असते. तसं विहान तिचा हात पकडतो. सोनाली मागे वळून हाताकडे बघते. तसं विहान हात सोडतो. सॉरी. तरी काहीच न बोलता लिफ्टमध्ये जाते. विहानसुद्धा जातो आणि आता तरी बोल ना, आपण फ्रेंड्स आहोत, तरीही तू मला टाळतेस. आपण ऑफिस बाहेर फ्रेंड्स आहोत आणि इथे बॉस, एम्प्लॉई, सो अंतर ठेवते. वेडी आहेस का? विहान बोलून जातो. तर सोनाली, अगं, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण आधी फ्रेंड्स आहे ना, मग बॉस आणि एम्प्लॉईचं मध्ये कशाला आणतेस? विहान, आपण बाहेर बोलू, इथे नको, उगाच गॉसिप करतील. सोनाली, बरं, आज कॉफी घ्यायला प्यायला जायचं. विहान, नको, नंतर कधीतरी. सोनाली, मी इकडे आल्यापासून कुठेच गेलो नाही, प्लीज चल ना. विहान, बरं, पण आता काम आहे, मी घरी जाऊन थोड्या वेळाने येते. सोनाली, ओके, चालेल, मी पण काम संपवतो, तू लोकेशन पाठव, तिकडे येतो. विहान आनंदात, पण एक कंडिशन, यापुढे ऑफिसमध्ये फक्त बॉस, एम्प्लॉई, नो फ्रेंड्स. मला माझ्याबद्दल गॉसिप ऐकायचं नाही. सोनाली, पण बाहेर तर बोलशील ना? विहान, हो. सोनाली. सनी काम संपवून वर येतो तर पूजा फ्रेश होऊन आली होती. पूजा, तू साडी का घालत नाही? सनी, कधी कधी घालते ना. पूजा, आता घाल ना प्लीज, माझ्यासाठी. सनी, बरं. पूजा. सनी फ्रेश होऊन येतो. पूजा साडी नेसायला चेंजिंग रूममध्ये जाते. थोडा वेळ होतो ना, सनी लगेच लाईट बाजूला करून आत जातो.